नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी आहे, कारण ह्यामध्ये मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे, त्यामुळे भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही भाजी आहे। आणि ही भाजी जी आहे ती चवीला इतकी जबरदस्त लागते की तुम्ही नक्की करून बघाल ह्या प्रकारची भाजी। आणि तुम्ही पूर्ण यूट्यूबवर जरी शोधून काढली ह्या भाजीची रेसिपी तरीही तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही। तर भाजी कशी करायची आहे तर बघूयात। तर ह्या भाजीसाठी मी इथे 2 काकड्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर। आणि इथे मी मुगाची डाळ भिजत टाकून ठेवली होती, 4 तास भिजवून घेतलेली आहे। आणि माझ्याकडे सालासहित मुगाची डाळ होती, तर मी तीच भिजवून घेतलेली आहे। तर 4 तास भिजल्यानंतर ह्यामधलं आता साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं साल ह्या मुगाच्या डाळीमधनं काढायचं आहे। तर मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पूर्ण जेवढं मला शक्य होईल तेवढं साल काढून घेतलेलं आहे। आता इकडे मी कांदे चिरून घेत आहे, अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। उभे आडवे कापून घ्यायचेत हे कांदे, म्हणजे भाजी जी आहे ती खूप छान लागते। टोमॅटो सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे। आता ह्या काकड्या ज्या आहेत त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत। तर ही जी भाजी आहे तर मी काकड्या किसून घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ घालून अशा प्रकारची ही मोकळी भाजी तयार करणार आहे। खरंच खूप छान लागते ही चवीला। ह्या काकड्या कोवळ्या असल्यामुळे मी ह्यांचं साल काढून घेतलेलं नाही आहे आणि ह्यामध्ये बियासुद्धा नाही आहेत, तर त्यामुळे मी सालासहितच ह्या काकड्या किसणीवर अशा प्रकारे किसून घेत आहे। तर ह्या काकड्यांच्या किसाची भाजी जी आहे ती खरंच खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघाल अशा प्रकारची भाजी। तुम्ही आजपर्यंत कधी कुठे बघितली नसेल किंवा खाल्ली सुद्धा नसेल तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची ही भाजी। तर इथे मी दोन्ही काकड्या ज्या आहेत त्या छान किसून घेतलेल्या आहेत। आता इकडे मी भाजी फोडणी देत आहे। तर कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तेल छानपैकी तापवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी मोहरी घालून घेते। मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच। त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। आणि कांदा जो आहे तो थोडा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे मी हिंग घातलेला आहे, पाव चम्मच। तर कांदा आणि मिरच्या ज्या आहेत त्या छानपैकी परतून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये हा कांदा परतून होतो, लालसर रंगावर परतून घेतलेला आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी मसाले घालून घेत आहे। तर 1 मोठा चम्मच तिखट घातलेला आहे, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे, थोडा काळा मसाला घातलेला आहे। आणि सर्व मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत तेलावर। त्यानंतर आता ह्यामध्ये मी हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला आहे। आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हा मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर ह्यावर मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हा मसाला जो आहे तो शिजू देणार आहे। ह्यामध्ये मी आता किचन किंग मसाला घातला, पाव चम्मच, आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। भाजीमध्ये तिखट मीठ जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। कुणाला तिखट आवडते, कुणाला कमी तिखट आवडते भाजी, तर त्यानुसार तुम्ही आपल्या आवडीनुसार जे आहेत मसाले घालायचे आहेत। तर मसाला जो आहे तो छान शिजल्यानंतर त्यामध्ये मी ही मुगाची डाळ घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर काकडीचा जो किसून घेतलेला होता तर तो सुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे। आणि पाणी अजिबात ह्या भाजीमध्ये घालायचं नाही आहे, कारण ऑलरेडी काकडीला पाणी सुटते किसल्यानंतर। तर त्या पाण्यामध्येच ही भाजी जी आहे ती
छानपैकी शिजून जाते आणि फार वेळ लागत नाही ही भाजी शिजायला. अगदी 15 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. तर सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घेतलेलं आहे. मध्यम आचेवर ही भाजी जी आहे ती मी शिजू दिलेली आहे. झाकण ठेवून शिजवून घ्यायची. तर छान अशी ही भाजी शिजल्या जाते. तर एकदा मी परतून घेत आहे. काकडीचे थालीपीठ आपण बरेचदा खाल्ले असाल आणि काकडीच्या थालीपीठांची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही काकडीचे थालीपीठ जे आहेत ते नक्की बघा. काकडीचे थालीपीठ जे आहे ते खरंच खूप टेस्टी लागतात. तर आता इथे मुगाची डाळ शिजलेली आहे. तर आपली ही भाजी जी आहे ती छानपैकी शिजलेली आहे आणि तयार आहे. वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची. तर आजची ही मूग डाळ घालून केलेली काकडीची भाजी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.